नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिवशरण बोलत आहे। मला आजपर्यंतची बऱ्याच ग्राहकाची अशी मागणी आहे की आम्हाला शेती पाहिजे, 20 एकरपासून ते 50-100 एकरापर्यंत पाहिजे, पुण्यापासून 100-125 किलोमीटरवरती पाहिजे। त्याच पद्धतीने पुणे पंढरपूर जे पालखी मार्ग हायवे आहे, पालखी मार्गापासून धर्मपुरी गावात माळशिरस तालुक्यात सोलापूर जिल्ह्याच्या एंडला म्हणजे पुण्यापासून जवळ असलेल्या भागामध्ये मेन पालखी मार्गापासून म्हणजे हायवेपासून 1.5 किलोमीटर आहे। मी इथून का बोलतो की तुम्हाला शेती दाखवायची आहे। शेती इथून 1.5 किलोमीटर आहे। पाण्याचा सोर्स म्हणजे इथून पाणी गेलेला आहे। ही भाडगरचा कॅनल आहे, हा दिसतोय, हा भाडगरचा कॅनल आहे। त्याच पद्धतीने ह्या बाजूला म्हणजे विहीर आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो। आपल्याला आता शेतीमध्ये जायचं आहे, इथून 1.5 किलोमीटर आहे। त्याच्या अगोदर मी तुम्हाला पाण्याचा सोर्स दाखवणार होतो। चला आता तुम्हाला पाणी आणि विहीर दाखवतो, त्यानंतर शेती दाखवतो। अजून एक वेळ सांगतो की पुण्यापासून 125 किलोमीटर 32 एकर शेती आपल्याकडे विक्रीला आलेली आहे। ज्यांना पाहिजे त्यांनी लवकर मला फोन करा, अन्यथा राहणार नाही। नंतरच्या वेळेस तुम्ही ओरडू नका की बाबा ही शेती गेली का, मी घेणार होतो असं। आणि ह्याची प्राइस कोट मी लास्टला सांगतो, तर या माझ्या मागे दाखवतो आता। तर मित्रांनो, हा भाडगरचा निरा उजवा कालवा आहे। हे पाणी असं वसंडून वाहतं ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्या बाजूलाच आपल्याला इथेच विहीर आहे। आता विहिरीकडे नेतो, तुम्हाला विहीर संपूर्ण दाखवतो। इथून शेती 1.5 किलोमीटर आहे, इथून पाईपलाईन आहे ह्या विहिरीवरून। तर चला विहीर दाखवतो। तर ही विहीर आहे, आता शेताकडे नेतोय तुम्हाला मी। ही विहीर आहे, पर्क्युलेशन भरपूर आहे। जवळजवळ एक 50-60 फूट खोल विहीर आहे। ही खूप मोठी विहीर आहे। हे बघा, हे पाणी बघा, उन्हाळ्यात सुद्धा पाणी फुल असतं। हे मोटर आहे विहिरीवरची, बंद चालू करायची। हे बघा, इथून पाईपलाईन शेतावर घेऊन गेलेले आहेत। 1.5 किलोमीटर अंतर आहे, शेतीचा पाणी फुल आहे। तर आता चला शेत दाखवतो संपूर्ण। तर आपण शेतामध्ये पोहोचलो आहोत। हे शेतातली वस्ती, ही नारळाची झाडं आहेत। हे बघा, हे शेतातील वस्ती फार्म हाऊस आहे, अगदी टुमदार छान बांधलेला आहे। आणि त्याच पद्धतीने आपण शेतात पोहोचलो आहोत। हा रस्ता आहे, ह्याला 3 रस्ते आहेत। हा पण रस्ता आहे, डायरेक्ट आपण वस्तीवर येतो। ही संपूर्ण 32 एकराचा तुकडा आहे। हे बघा, हे पूर्ण 32 एकर आहे। हे दिसतं इथपर्यंत पूर्ण नांगरलेलं जे आहे तो भाग। हे बघा, हे डीपी आहे, हे डीपी आहे, ह्या डीपी पर्यंत एंड आहे। हे बघा असं, हे बघा। आता तर तुम्हाला मी घेऊन चलतो, चला आपण वस्तीवर तर आलो आहोत। हे अशा पद्धतीने आहे, सगळं शेती आहे। हे एंडचा बांध आहे। आता आपण शेतीत तुम्हाला दाखवायला लागलो मी। सध्याला ह्या फार्म हाऊसमध्ये जे राहिला आहेत कपल्स, ते गेलेत बाहेर गावी, बाजाराला गेलेत, कोणी नाही। ते छान लिंबाचं, आंब्याचं झाड वगैरे, नारळाची झाडं आहेत, असं मैदान आहे। तर मी आता तुम्हाला तलावाकडे घेऊन जातोय, दाखवतो। पाण्याची व्यवस्था पाहिजे तशी केलेली आहे, प्रत्येक ठिकाणी ड्रीप आहे। हे बघा, आता मी तुम्हाला तलावावरती घेऊन जातो, चला। हे अशा पद्धतीने शेती आहे। हे बघा, ड्रीपवरचं पाणी येते सध्याला, संपूर्ण शेती आहे। हे शेत तलाव आहे। आता तुम्हाला शेत तलावावरती घेऊन चालतो मी। तर मित्रांनो, हा कॅमेऱ्यात सुद्धा तलाव बसत नाही, एवढा मोठा शेततळ बांधलेला आहे। चारी बाजूने कंपाऊंड आहे, काय गुरंढोरं पडू नये, आत कुणी जाऊ नये म्हणून हे बघा कंपाऊंड केलेलं आहे। 3 कोटी लिटरचं आहे हे तलाव 3 कोटी लिटरचा आहे। आत्ता सध्याला आपण विहिरीवरनं आलो, मी तुम्हाला कॅनल पाशी घेऊन गेलो होतो। हे बघा, ही पाणी बघा तुम्ही, हे बघा सध्याला पाणी चालू आहे, एवढं मोठं पाणी चालू आहे। हे बघा, 5 इंची पाईप आहे, 5 इंची पाणी आहे, हे पाणी आहे। हे बघा, हे शेत तलाव खरंच कॅमेऱ्यात बसत नाही, एवढा मोठा शेत तलाव आहे। 3 कोटी लिटरचा शेत तलाव आहे। आणि हे संपूर्ण क्षेत्र बघा, आता हे जितपं चौरस पीस आहे, अगदी शेती म्हणजे चौरस आहे। हे बघा,
जिथपर्यंत नांगरलेलं दिसतंय तुम्हाला तिथपर्यंत हे क्षेत्र आहे. हे बघा, हे बघा, हे अगदी लास्टचं टोक दाखवतो तुम्हाला मी शेतीचं. हे बघा, हे संपूर्ण शेती दाखवतो लास्टचं टोक. हे आपली वस्ती आहे. हे बघा, हे वस्ती फार्म हाऊस आहे. हे अशा पद्धतीने शेती आहे सगळी नांगरलेली. हे बघा, तुम्हाला ते टोक पण दाखवलं आणि हे टोक पण दाखवतो. जेवढं नांगरलेलं आहे ते क्षेत्र आहे आणि तुम्हाला संपूर्ण क्षेत्र दाखवलेलं आहे. 32 एकरचं क्षेत्र आहे, चौरस आहे अगदी. हे शेत तलाव पण दाखवलेला आहे. 3 कोटी लिटरचा शेत तलाव आहे. तर आता इतर माहिती देतो. चला, शेतातला हा आपला स्वतंत्र रस्ता आहे हा. आणि ह्याला एकूण ह्या शेतीला 3 रस्ते आहेत. 3 रस्ते आहेत. हे बघा, हे अशा पद्धतीने शेती आहे. शेतातली माती बघा, हे काळी नाही, हलक्या स्वरूपाची आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने शेती आहे. हे बघा, हलक्या स्वरूपाची माती आहे. तर मित्रांनो, धर्मपुरी गावातली ही शेती जेणेकरून पुणे सोलापूर पालखी मार्ग, मुख्य पालखी मार्ग महामार्गाच्या बाजूला फक्त 1.5 किलोमीटरवरती ब्रह्मपुरी गावात, तालुका धर्मपुरी गावामध्ये, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, पुण्यापासून 100-125 किलोमीटर अंतरावरती एका तळावर स्क्वेअर प्लॉट असलेला, पाण्याची पूर्ण म्हणजे कंटिन्यू पाणी असलेली ही शेती तुम्हाला माझ्याकडे विकायला आलेली. ही आता तुम्हाला देतो. ह्याची प्राइस कोट वगैरे पण सांगतो तुम्हाला. वर्ग 1ची आहे ही शेती, वर्ग 1ची आहे. भाटघरचं पाणी मुख्य कॅनलवरनं पाईपलाईन असून बाजूला विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी येतं आणि 3 कोटी लिटरचं हे आहे, शेत तलाव आहे. जमीन एवढी म्हणजे काय काळी पण नाही आणि मुरमाड बी नाही, चांगल्या प्रतीची जमीन आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येक पीक घेतलं जातंय, प्रत्येक फळझाड घेतलं जाईल. अगदी पुण्याच्या जवळपास आहे आणि हायवेपासून जवळ आहे. नंतर मला माहिती आहे की माझा व्हिडिओ पडल्यानंतर मला भरपूर फोन येणार. त्याच्या अगोदर जे लवकर येईल मी त्यालाच देतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तुम्ही सोशल मीडियावरती विचारू नका किंवा विचारणा करू नका, तुम्ही मला थेट फोन करत जावा. ही शेती 32 एकर आपल्याकडे आलेली आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी मला फोन करा, जेवढं लवकर होईल त्यांना देतो. त्याच पद्धतीने ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची किंवा कुणाला द्यायची असेल, महाराष्ट्रात कुठेही राहू द्या, काय शेती राहू द्या, प्लॉट राहू द्या, फ्लॅट राहू द्या, फार्म हाऊस राहू द्या, म्हणजे प्रॉपर्टीमध्ये इतर काय घ्यायचं असेल किंवा द्यायचं असेल, दोन्ही ग्राहक माझ्याकडे अवेलेबल आहेत. खरेदी विक्रीसाठी सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने माझ्या प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.